वक्रतुंड युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर वैष्णव यांच्या कार्यालयाचे आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते उद्घाटन। वक्रतुंड युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर वैष्णव आणि सामाजिक कार्यकर्त्या सीताताई वैष्णव यांच्या भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख हस्ते फीत कापून प्रभाग क्रमांक 9 मधील महादेव मंदिर जवळ अतुल बिल्डिंग रोड, श्रमिक नगर, सातपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले। दरम्यान यावेळी व्यासपीठावर भाजपा नेते महेश हिरे, माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर, श्यामभाऊ बडोदे, रामहरी संभेराव, भगवान काकड ठाकूर, भुवाल सिंह, गोविंद झा, गणेश ठाकूर, पांडुरंग खोटरे, मंगलाताई खोटरे, संगीता शेडके, आकाश पवार, शरद शिंदे, कल्पेश कांडेकर, प्रवीण पाटील, आशिष सिंग आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी सागर वैष्णव यांच्या वतीने कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच आलेल्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी सागर वैष्णव यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत जाधव होते, तर सूत्रसंचालन रवींद्र जोशी यांनी केले। या प्रसंगी राहुल पवार, अतुल पवार, आकाश मोकळ, सत्यम मिश्रा, सेतू पाठक, सनी मिश्रा, देवराज सूर्यवंशी, युवराज पांडे, अजय पाटील, अंकित सिंग, रॉकी गांगुर्डे, तेजस पवार तसेच त्रिमूर्ती युवा फाउंडेशनचे पदाधिकारी आणि उत्तर भारतीय भाषिक मित्रपरिवार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वैष्णव यांनी उभारलेल्या कार्यालय परिसरातील नागरिकांना चांगला फायदा होणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। वैष्णव हे अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीत असून येणाऱ्या काळात नक्कीच वैष्णव यांना फायदा होणार असल्याची चर्चा सुरू होती। या कार्यक्रमानिमित्त श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य, सर्व रोगनिदान तपासणी व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले। आलेल्या सर्व मान्यवरांचे सागर वैष्णव यांनी मनापासून आभार मानले। आज एवढा आम्हाला आनंद झालेला आहे की काय सांगता येत नाही। माझी बहीण, तुमचं अतिशय प्रेम आहे, तुमच्याबद्दल काय म्हणून ते मला कमी आहे। या नगरात एवढी समस्या चालू आहे म्हणून मला जनसंपर्क कार्यालय उभं करण्यात केलेलं आहे। नागरिकांची एवढी समस्या इथं आहे ताई की लोक पहिले तर भीतीपोटी इथं कोणी निघत नव्हते, पण आता एवढी जी जनता आहे, मी यांना काही सांगितलं नव्हतं, फक्त सकाळी सांगितलं होतं की आपल्या आज जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे, आपल्या लाडक्या ताई येणार आहे, सीमाताई। हे सगळे प्रेम करणारे आपले जनता आहे। ताईचा अगदी मनापासून मी आभार करतो की आज त्यांनी वेळात वेळ देऊन आणि जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। आणि मी तुम्हाला एकच सांगतो, आता याच्या पुढे इथं जनता दरबार भरण्यात जाणार नाही। आपल्या मनाने, आपल्या स्वयंघोषणी तुम्हाला इथं राहायचं आहे आणि ताईंच्या आशीर्वादाने मी हे जनसंपर्क कार्यालय उभं केलं आहे। इथं तुम्हाला कोणत्या परिस्थितीत, कोणत्या मदतीची गरज पडली, तुम्ही या कार्यालयात हक्काने येऊ शकता। आणि सदैव ताईंचा म्हणजे हात माझ्या डोक्यावर राहणार आहे ही मी ताईंना फक्त विनंती करतो आणि माझे 2 शब्द मनोगत करतो। माझ्या आयुष्यातून पहिल्यांदा भाषण केलं आहे, काही चुकलं असेल तर मला माफ करावं। छान असं संपर्क कार्यालय उभं केले, त्यासाठी सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। कारण की त्यांच्या मागे आपल्या ताईंचं, सीमाताईंचं सुद्धा खूप म्हणजे खूप मोलाचं वाटा आहे। कारण की त्यांच्या पत्नी सीताताईंचं खूप मोलाचं सहकार्य आहे। कारण की ताई खंबीरपणे भाऊंच्या पाठीशी उभे राहतात, म्हणून भाऊ पुढे चालतात। सागर भाऊ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। कारण की तुम्ही छान इथं संपर्क कार्यालय उभं केलेलं आहे आणि जे समस्या असतील, महिलांच्या असतील, जेंट्सच्या असतील, ते तुमच्या कार्यालयात सगळ्या समस्या सोडणार आहेत। कारण की त्या समस्या तुम्ही जे मांडतात ते आपण पूर्ण करतो, ते लोकांच्या मनात आपण खूप आनंद होतो। माधुरीताईंसाठी सुद्धा आणि सागर भाऊसाठी सुद्धा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्या। खरं तर मला वाटतं भुवन सिंगजी पण 1000 क्रॉस आहे, ताई 7 ताई मी 1200 केलेले आणि परत मी प्रयत्न करतोय। खरोखर सागर भाऊ, तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून जसं या भागामध्ये सीमाताईंचं सुद्धा कार्यालय आणि माधुरीताईंचं कार्यालय, परंतु कार्यालयाची आवश्यकता खरोखर आपल्याला, आपण जेव्हा समाजाचं काम करत असतो, जेव्हा आपल्याला लोकांच्या मदतीसाठी आपल्याला त्यांना योजनांचा लाभ द्यावा लागतो, त्यासाठी जरी आपल्याकडे सीमाताई असल्या, सीमाताईंच्या माध्यमातून आपण ते काम करत असलो तरी कार्यालय असणं फार गरजेचं आहे। आणि खऱ्या अर्थाने आपण जे नरेंद्र मोदींचं जे स्वप्न आहे, देवेंद्रजींचं जे स्वप्न आहे का समाजाच्या खालच्या तळागाळापर्यंत आपल्या योजना त्यांच्यापर्यंत माहिती व्हायला हव्या। सदस्य संख्या आहे असा हा एकमेव भारतीय जनता पार्टी पक्ष आहे। आम्ही नेहमी प्रचार करताना सांगायचो, आता मला सुद्धा 3 वेळा नगरसेवक, 3 वेळा आमदार, त्यामुळे
25 ते 30 वर्षापासून आम्ही प्रचार करत असताना नेहमी सांगायचो की शिवसेना म्हटली की फक्त ठाकरे, राष्ट्रवादी म्हटली की फक्त पवार आणि काँग्रेस म्हटले की फक्त गांधी, पूर्ण परिवारवाद. परंतु फक्त भारतीय जनता पार्टी पक्ष असा आहे की तुम्ही एका व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही. आज ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. अनेक कार्यकर्ते या पक्षाला जोडलेले आहेत. असंख्य कार्यकर्त्यांनी मोठे केलेला हा पक्ष आहे आणि त्यामुळे आज बघतो की मोदीजींचं नेतृत्व, सर्वसामान्य माणूस आज हा पंतप्रधान होऊ शकतो. कारण आपण पूर्ण विश्वात त्यांनी आज त्यांचं नाव हे त्यांच्या कार्यामुळे प्रसिद्ध आहे. संपूर्ण देश हा त्यांच्याकडे आज अभिमानाने बघतोय. अनेक वर्षापासून आपल्या काही समस्या असतील, मग रस्त्यांच्या असतील, भूमिगत तारांच्या असतील किंवा इतरही असतील, महापालिकेकडे कोणी ना कोणी पाठपुरावा करणारा लागत असतो. जे कोणी व्यक्ती महापालिकेत पाठपुरावा करतात, काम निश्चित होत असतं. आज आमच्या इथे नगरसेवक आहेत, खूप चांगले काम हे सगळेजण त्यांच्या प्रभागात करत आहेत आणि त्यामुळे आपल्या भागातल्या इतरही समस्या जसं योजना असतील, आपलं हे आधार केंद्र लोकांना वाटलं पाहिजे की समस्या आठवली तर आमच्यासाठी संपर्क कार्यालय सागर भाऊ आणि सीताताई आहेत, असं आधार केंद्र हे ठरलं पाहिजे असा मला विश्वास आहे. कारण किरकोळ समस्या असतात, कोणाची साधी ऍडमिशन असते, कोणाकडे काही जर चुकीचं काही घडलं असेल तर त्यांना पटकन पोलिसांकडे संपर्क करायचा असतो किंवा पटकन जर कोणाला भेटायचं असेल तर आपल्याला डोळ्यासमोर लगेच सागर भाऊंचं कार्यालय हे समोर आलं पाहिजे. आपल्या या कार्यालयाच्या माध्यमातून मग सांगितलं राम हरी संबेराव जे आपल्या संपर्क कार्यालयात हे पूर्ण वेळ काम बघत असतात. आज अनेक निराधार महिला आहेत, घटस्फोटित असतील, विधवा असतील, ज्यांना कुणाच अनेक योजनांचा लाभ करून दिला जातो आणि भाऊ होते. सर्वच इथले महायुतीचे पदाधिकारी खूप झटले आणि चांगलं मतदान या परिसरात नाही मिळवून दिलेलं आहे. जवळपास 25,000 मतं आपल्याला या सातपूरमध्ये मिळालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या नागरिकांचं मी खूप मनापासून आभार मानते की जरी ते दहशतीखाली असले, भीतीखाली असले, कारण मला माहिती आहे एखाद्या गल्लीतनं मतदान नाही आलं तर त्यांचं पाणी बंद, म्हणजे त्यांनी मग परत आरडाओरडा करायचा की अरे मग तिथे मतदान का केलं तुम्ही, मग तुम्हाला पाणी नाही, अशी परिस्थिती आज या प्रभागामध्ये आहे. आणि त्यामुळे अशी दहशत जर आपल्याला मोडून काढायची आहे, आपल्याला हा वनवास आपला संपवायचा आहे आणि त्याकरता आपण सर्वजण एकवटून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभेत राहिलात त्याच पद्धतीने पुढीलही काळात तुम्ही खंबीरपणे पाठीशी राहा. तुम्हाला आम्ही सांगतो की कुठल्याही समस्या इथे शिल्लक राहणार नाही. निश्चित आम्ही सर्व मिळून आपल्या इथल्या प्रश्नांचं निराकरण करू अशी मी आपल्याला सुद्धा ग्वाही देते. खरं तर आज थोडासा पोहोचण्यास उशीर झाला, परंतु आज अनेक कार्यक्रम असल्यामुळे आपल्या कार्यक्रमास थोडा उशीर झाला. आपल्याला आम्ही सांगू की निश्चित एखादा वार आम्ही ठरवून घेऊ, महिन्यात नसेल किंवा 15 दिवसात नसेल, जो काय वार आम्हाला प्रत्येकाला शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही सुद्धा येऊन आपल्याशी संपर्क करण्याचा निश्चितच प्रयत्न करू अशी सुद्धा आपल्याला ग्वाही देते. त्याचबरोबर तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेला आहात. तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य व्हा अशी मी सुद्धा या निमित्ताने आपल्याला विनंती करेल. भारतीय जनता पार्टीचा सदस्य झाल्यानंतर निश्चित यापुढील काळात तुम्ही देखील अभिमानाने सांगू शकाल की आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारातले आहोत, भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य आहोत आणि त्यामुळे आपल्याला यापुढे खूप मोठी जबाबदारी आहे. महानगरपालिका असेल, पुढच्या निवडणुका असतील, यासाठी खंबीरपणे उभं राहून इथली दहशत मोडून काढून आपल्याला स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.